महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईमध्ये आझाद मैदानात 29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत। मराठा आंदोलनावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। साखळी उपोषण करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल। कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही। त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे। दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही सोडवलेत सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत। मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत। आंदोलन शमलेली आहेत महाराष्ट्रातच, मराठा आंदोलन नेमकं काय होतं? मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की EWS आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलेला आहे। आपल्याकडे कदाचित ती EWS ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत। पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला, आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।